नमस्कार मंडळी, तर मी आज बनवत आहे काजू करी। त्यासाठी मी काजू 4 ते 5 तास पाण्यात भिजू घातले होते। एका पातेल्यात पाणी गरम केले, त्यात टाकले भिजवलेले काजू आणि कांदा। हे व्यवस्थित शिजवायचे। दुसऱ्या पॅन मध्ये टाकायचे कांदा, कापलेला कांदा टाकायचा, तो व्यवस्थित परतवून घ्यायचा। नंतर टाकायचा कापलेला टोमॅटो, तो पण व्यवस्थित परतवून घ्यायचा मंद आचेवर। त्यात टाकायचा थोडासा लसूण, नंतर टाकायचे अद्रक। हे मंद आचेवर परत उकडून घ्यायचे थोडेसे। इकडे आपला काजू आणि कांदा शिजला आहे। याची मिक्सर मधून बारीक ग्रेव्ही बनवून घ्यायची। तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही झाली आहे काजूची। दुसरीकडे कांदा आणि टोमॅटोची पण ग्रेव्ही बनवून घ्यायची। कढईत तूप गरम करायचे, त्यात टाकायचे काजू, मंद आचेवर परतवून घ्यायचे। त्याच कढईत तेल ओतून खडे मसाले तळून घ्यायचे। त्यानंतर टाकायची काजूची ग्रेव्ही आणि कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट, जी आपण ग्रेव्ही मगाशी बनवली होती ती। नंतर टाकायचा काजू करी मसाला आणि इथं कलर येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, ती अर्धा चम्मच टाकली आणि घरगुती लाल मसाला। हे मंद आचेवर घ्यायचे परतवून, थोडेसे पाणी ओतायचे। तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यायचे। नंतर टाकायचे तळलेले काजू आणि कट केलेली कोथिंबीर। तुम्ही बघू शकता आपली काजू करी किती छान झाली आहे।